लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव आणि धडकनाळच्या परिसरामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं लेंडी नदीची जी उपनदी आहे या नदीनं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बोरगावचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे पुरामध्ये खचून गेलेला आहे आणि त्यामुळं वाहतूक जी आहे ती या गावाकडे येणारी ठप्प झालेली आहे। प्रशासनाचे लोक पोहोचलेले आहेत, काही सामाजिक संस्थांचे लोक या ठिकाणी पोहोचले आहेत आणि गावकऱ्यांना अन्नसेवा आणि पाणी पाण्याचा जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे तो करण्यात येतो आहे। विद्युत परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर पूर्णपणे खांब जे आहेत ते कोसळलेले आहेत, डीपी कोसळलेले आहेत, तारा तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे गाव पूर्णपणे अंधारात बुडालेला आहे। पाण्याचा जो परिस्थिती आहे, जी पुराची स्थिती आहे ती थोडीशी कमी झालेली असली तरी जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे। साधारणतः 60 ते 70 लोकांच्या घरामध्ये म्हणजे या बोरगावचे जे गावकरी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळं वस्तू जी आहेत किंवा अन्नधान्य असेल ते पूर्णपणे भिजलेलं आहे आणि त्यामुळे ते उपयोगात आणता येत नाही। त्यामुळे गावकरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। शेतकऱ्यांची स्थिती आपण लक्षात घेतली तर किमान 60 ते 70 लहान मोठी जनावरं जी आहेत ती पूर्णपणे या लेंडी नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। काही ट्रॅक्टर वाहून गेलेले आहेत, त्याचबरोबर अनेक वाहनं जी आहेत ती देखील वाहून गेल्याची प्राथमिक माहिती जी ती समोर येते आहे। प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि लोकांच्या मदतीसाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर इथून ॲम्ब्युलन्स पर्यंत म्हणजे साधारणतः अर्धा 1 किलोमीटर दूर न्यावं लागतं आणि तिथून मग त्याला आरोग्य सेवा मिळते। आता उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि लोकांसोबत ते काम करतात। मला सांगा काय स्थिती झाली आहे? काल साधारणतः रात्री 11-12 वाजेच्या नंतर या परिसरामध्ये विशेषतः हे बोरगाव आणि बाजूला असलेलं धडकनाळ गाव ह्या दोन गावाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे परिसरामध्ये आणि त्या पावसाचं पर्यावसन असं झालं की सबंध गावाच्या भोवताल बोरगावच्या विशेषतः पुराचा वेढा पडला। कारण इकडे एक मोठी नदी आहे आणि पाठीमागून एक ओढा आहे, या दोघाच्या कचाट्यामध्ये हे गाव सापडलं आणि इकडच्या उंचवट्याच्या भागामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि म्हणून रात्री साधारणतः 11-12 पासून ते आता सकाळी आम्ही बघितलं की 6-6:30 पर्यंत या गावाचा संपर्क कंप्लीट तुटला होता। आणि मग आम्ही प्रशासनाच्या वतीनं SDM सर असतील, सुशांत शिंदे साहेब, मी स्वतः असेल, BDO साहेब असतील, PI साहेब, DYSP साहेब, बाकी आरोग्य यंत्रणा, MSCB सगळ्या अगदी म्हणजे ग्रामस्थ NGOज ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथं पोहोचून सर्वप्रथम लोकांना धीर दिला। धीर देऊन इथं जे नुकसान झालं त्याची पाहणी आम्ही प्रत्यक्षरित्या केली। साधारणतः या गावातले 70 घरं जी अशी आहेत की त्या घरामध्ये 3 ते 5 फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं। त्यामुळे त्यांच्या घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू असतील, त्यांचं सामान असेल, त्यांचं आयुष्याचं जे काही पुंजी असेल ती सगळी पाण्यात गेलेली आहे। त्यामुळे त्यांना पहिल्यांदा जेवणासाठी म्हणून आम्ही इथले NGO रोटरी क्लब असेल किंवा लायन्स क्लब असेल आणि आमच्या उदगीरचं नवयुवक व्यापारी मंडळ असेल ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते उपलब्ध करून दिले। त्यांना शुद्ध सात्विक जेवण आणि फळं या गोष्टी। शेतीचंही मोठं नुकसान झालेलं दिसतं सर। वाहतूक म्हणजे आता सध्या ठप्पच आहे आणि रस्ता देखील मोठ्या प्रमाणामध्ये खचलेला दिसतोय। आपल्या या नागलगाव मंडळामध्ये साधारणपणे जर बघितलं तर 700 हेक्टरचं एकूण नुकसान झालेलं आहे आणि त्यातलं जवळपास 250 हेक्टर क्षेत्र असं आहे की जे मातीनं अक्षरशः खरवडून गेलेलं आहे। म्हणजे त्यातले मोठे दगडधोंडे दिसत आहेत जे की आपल्या आता रिपोर्टमध्ये पण दिसतील। त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आल्यानंतर आमची सगळी पूर्ण तालुक्याचे विभाग प्रमुख या ठिकाणी होते। आम्ही एक छोटी बैठक आढावा घेतली आणि प्रत्येकाला सूचना दिलेल्या। शेतकरी आणि गावकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण शेती वाहून गेलेली आहे, गुरंढोरं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत, घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे, त्याचबरोबर विद्युत देखील पुरवठा खंडित झालेला आहे, पूर्णपणे जागोजागी तारा आणि डीपी कोसळलेली। काय स्थिती झाली आहे या ठिकाणी? सर, शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण काळी माती जाऊन मोठमोठे दगड या पूर्ण जमिनीमध्ये येऊन साचलेले आहेत। त्यामुळे ही जी जमीन आहे ती आता शेतकऱ्याची ही नापीक जमीन म्हणून आपण या ठिकाणी हे करणार आहोत। म्हणजे आता उपयोगात येणार नाही? उपयोगात येणार नाही सर। ते एवढं सोयाबीनची पिकं जी असतील ती पूर्णपणे वाहून गेली आहेत। अनेक पिकं, भाजीपाला असेल, ऊस असेल, अनेक पिकांना फटका बसला। मामा काय सांगाल, काय स्थिती झाली आहे? काय नाही साहेब, नुकसानी भरपूर झाली साहेब। पाण्यामुळे नुकसानी, जनावर हे शेतीमुती काही राहिलं नाही आता। काय बघायचं बघा तुम्ही साहेब। आता गावातून बाहेर कसं पडायचं? आता गावातून बाहेर पण आता तुमचा विचार साहेब, आता आम्हाला काय कळते आता। असं आहे। लातूरपासून 110 किलोमीटर साधारणतः अंतरावर असलेलं हे बोरगाव गाव आहे। नांदेडपासून पण तेवढ्याच अंतरावर आहे आणि विशेषतः कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे आणि त्यामुळं प्रशासन खरं तर तातडीने इथे पोहोचलं आणि गावकऱ्यांच्या मदतीसाठी येतं आहे। मात्र नुकसान जे आहे परिस्थितीनं मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे लातूर जिल्ह्यातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या या सीमावर्ती भागामध्ये। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। तर ह्या व्यक्तीची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।